नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. सासवड नगर परिषदेचा अजब गजब कारभार. सासवड शहरातील डांबरी रस्त्याच्या खड्ड्यांना निकृष्ट दर्जाच्या मुरुमाचं ठिगळ. सासवड नगर परिषदेचा गलथान भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. सासवडमधील नागरिक गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतलेले असताना सासवड नगर परिषद मात्र रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या नावाखाली जुगाड करण्यात व्यस्त होती. सासवड नगर परिषदेकडून सासवड शहरातील डांबरी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर निकृष्ट दर्जाच्या मुरुमाची ठिगळं लावण्यात आली आहेत. नगर परिषदेच्या या भोंगळ गलथान कारभारावर नागरिक मात्र संतप्त आहेत, पण अधिकारी मात्र थट्टेच्या सुरात उत्तर देताना दिसत आहेत. या खड्ड्यांवरती बसवण्यात किंवा टाकण्यात आलेल्या मुरुमाच्या ठिगळांबाबत नगर परिषदेचे अभियंते जावेद मुल्ला यांनी तर कहरच केलाय. ते म्हणतात, सध्या पावसामुळे डांबर मिळत नाही म्हणून रस्त्यांवरती मुरुम टाकला आहे. हायवेवरही खड्डे बुजवण्यासाठी मुरुम टाकतात. हवे तर दाखवतो. अहो अभियंते जावेद मुल्ला साहेब, हायवेवरती खड्डे बुजवण्यासाठी मुरुम टाकतात की नाही हे अजब गजब तंत्रज्ञान तुम्हालाच ठाऊक, परंतु सासवड शहरातील डांबरी रस्त्यांवरती निकृष्ट दर्जाच्या मुरुमाची ठिगळं लावण्याचं नवीन तंत्रज्ञान जे तुम्ही सासवड नगर परिषदेच्या माध्यमातून शोधलंय, त्यामुळं सासवडकरांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकंदरीतच काय की सासवड नगर परिषदेचा भोंगळ गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरभर रस्त्यांवर खड्डेच खड्डे आणि त्यावर नगर परिषदेचा जुगाड उपाय काय तर निकृष्ट मुरुमाचं ठिगळ. गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांनी आवाज उठवल्यानंतरही नगर परिषदेने केवळ दिखावा करत माती सदृश्य निकृष्ट दर्जाचा मुरुम टाकून हे खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे खड्डे बुजवले गेले की नाही, परंतु या मुरुमामुळे गाड्या घसरण्याचा म्हणजेच दुचाकी या मुरुमाच्या खड्यांवरून छोट्या दगडांवरून घसरून दुचाकीस्वार खाली आपटण्याचा धोका मात्र वाढला आहे. शिवाय गणेश उत्सवातील विसर्जन मिरवणुकीसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे काही काम आहे का? पावसात हा मुरुम वाहून जातो, अपघातात कुणाचं नुकसान झालं तर जबाबदार कोण, असं देखील आता संतप्त नागरिक सवाल विचारत आहे. एकंदरीतच काय की डोळ्यांदेखत आपल्या कष्टाचा कर रूपाने सासवड नगर परिषदेला दिलेल्या सार्वजनिक निधीच्या होणारी उधळपट्टी सासवडकरांना पाहावी लागत आहे. आणि सासवड नगर परिषद अगदी मनमोकळेपणे या सार्वजनिक निधीची उधळपट्टी करताना दिसत आहे. राजरोसपणे सासवडकरांच्या जीवाशी हा खेळ चालू आहे आणि नगर परिषदेच्या कारभारावरती कोणाचंही अंकुश राहिलेलं नाही. नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांचे अधिकारी अभियंते जावेद मुल्ला हे अतिशय बेजबाबदारपणे, निष्काळजीपणे, बेपर्वापणे जर प्रसारमाध्यमांना उत्तरं देत असतील तर यांची ही उडवाउडवीची उत्तरं आणि सासवड नगर परिषदेचा गलथान कारभार हा सासवडकर नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. एकंदरीतच काय की सासवड नगर परिषदेवरती सध्या प्रशासक आहे आणि नोकरशाही ही लोकशाहीला बाधा ठरताना दिसत आहे आणि सासवडच्या खड्ड्यांवरचा नगर परिषदेचा हा जुगाड नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. धन्यवाद.